आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत स्टुडंट रजिस्ट्रेशन फीज प्रोसेस. विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन पूर्ण केल्यानंतर त्यांना रजिस्ट्रेशन फीज भरावी लागेल आणि त्यासाठी त्यांनी हे पेज ओपन होतं आणि त्यासाठी त्यांनी प्रोसीड टू पे ॲडमिशन फी या बटनावर क्लिक करावं. अँड देन मग नेक्स्ट पेज ओपन होईल. तर त्या पेजवर तुम्ही बघू शकताय की तुम्हाला ट्रान्झॅक्शनची डिटेल्स दिसेल आणि त्यानंतर तुम्ही ती डिटेल्स तपासून घ्यावी आणि मग पुढे पे या बटनावर क्लिक करून पुढे जावे. देन इथे तुम्हाला पेमेंट करायचं ऑप्शन अवेलेबल आहेत. तुम्ही इकडे बघू शकताय लेफ्ट साईडला पेमेंट्सचे ऑप्शन दिले आहेत, जसे की UPI असो, कार्ड, वॉलेट, नेट बँकिंग. तर तुम्हाला ज्या ऑप्शनवरून पेमेंट करायचं आहे ते पेमेंट ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करावं आणि देन तुम्ही ती डिटेल्स फिल केल्यानंतर नेक्स्ट पेज ओपन होईल. तर पसंतीचं पेमेंट पद्धत निवडल्यानंतर तुम्ही डिटेल्स फिल करा आणि अमाऊंट पे करा. तर इथे तुमचं पेमेंट होऊन जाईल. पे नाववर क्लिक केल्यानंतर तुमचं पेमेंट होऊन जाईल आणि नेक्स्ट स्क्रीन जी ओपन होईल तर ती असणार आहे तुमची रिसिप्ट. त्यावर दिसेल जे पेमेंट पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला कन्फर्मेशन स्क्रीन दिसेल जे की पेमेंट रिसिप्ट आहे. त्या स्क्रीनवरून तुम्ही पावती प्रिंट किंवा डाउनलोड करू शकता. त्यानंतर पुढे जाण्यासाठी नेक्स्टवर क्लिक करा. म्हणजे जर तुम्हाला पेमेंट हिस्ट्री बघायची असेल तर नेक्स्ट क्लिक करा. मग तिथे मिसलेनियसचं ऑप्शन तुम्हाला इकडे दिसेल लेफ्ट साईडला. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला डिटेल्स दिसेल तुमच्या पेमेंट्सची, जसं की तुम्ही इथे बघू शकताय ट्रान्झॅक्शन ID, अमाऊंट, स्टेटस, ट्रान्झॅक्शन डेट, पेमेंट डेट, पर्पज, हे सगळे तुम्हाला दिसेल. एवढीच प्रोसेस आहे. पेमेंट हिस्ट्री बघून तुम्ही एकदम क्लिअर होऊन जाशील की पेमेंट झालं आहे म्हणून. थँक्यू.